हॅलो गुड मॉर्निंग. तर आज आहे 31 जानेवारी आणि मस्त असा मंथ एंड आहे आणि काही काही प्रोग्राम्स पण आहे. तर आमच्या आजींच्या बहिणीचं वर्षश्राद्ध आहे. तर त्या संदर्भातच मी जाणार आहे. म्हणजे पूजा आहे, जेवण वगैरे आहे आणि हृदयांश गेला आहे स्कूलमध्ये. फुल डे फंक्शन आहे. मग त्याची सगळी तयारी चालू आहे. तर त्याच्यासाठी हृदयांशला स्कूल होतं. तर हृदयांश स्कूलला गेला आहे, तो येईल दुपारी. मग त्यानंतरून आज आहे महागोदा आरती. तर जेवढेही लोक नाशिकमधून बघत असतील त्यांना माहिती आहे की गोदा आरती, मे बी हा ब्लॉग थोडा उशिरा येईल तुमच्यापर्यंत. पण जी महागोदा आरती होती तर ती गोदा आरतीची वर्धापन दिन असतो. म्हणजे ज्या वेळेस मोदीजी आले होते आणि मोदीजींनी गोदा आरती सुरुवात केली, तर तेव्हापासनं ही महागोदा आरती म्हणजे गोदा आरती सुरू झाली आणि त्याचं वर्धापन दिन म्हणून महागोदा आरती ठेवली आहे. तर त्याच्यामध्ये 1111 दिव्यांनी गोदावरीची आरती होणार आहेत. तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला ते सर्व पुढे बघायला भेटेल. तर चला आता मी निघते, कारण मला पूजा पण आहे. तर स्टे ट्यून. मग मी येऊ नको ना? मी येऊ नको ना? मग मी नको ना येऊ. तर येस, आम्ही चाललोय गोदा आरती बघायला, हा ना. पण ती स्टार्ट झाली. आणि हा रात्री आम्हाला खूप बसवणार भारत के शासन की रक्षा के लिए, भारत को स्वतंत्र करने के लिए अपने इकडे किती पण म्हणजे बघायचीच होती आम्हाला आज आरती बघायचीच होती. आम्हाला आरती म्हणून कितीही गोंधळ, किती गर्दी असते तरी आम्ही आज आलो अटेंड पाठीमागे साई मंदिर आणि साई मंदिरच्या पायरीवर आम्ही सगळे उभे आहेत, कारण पुढे एवढी गर्दी आहे की बघायलाच भेटत नाहीये. एवढी गर्दी आहे बघायला. छान छान वाटतंय.
अजून पण पाठीमागे आरतीचा आवाज येत असेल, पण खूप गर्दी होऊन जाईल कारण खूप गर्दी आहे. त्यामुळे मग मुलं पण होते, त्यामुळे आम्ही लवकर निघालो. फोटो का झालं का खाऊन? तर हे काळाराम मंदिर आहे आणि इकडे सगळं आता तर सगळं सिंहस्थाची तयारी चालू आहे. हे बघ हृदयांची डिझाईन झाली बघ. चला आता आम्ही चाललोय काळाराम मंदिरात, कारण काळाराम मंदिर मध्ये रिनोव्हेशनचं काम चालू होणार आहे, त्याच्यामुळे ते थोडे दिवस बंद राहणार. तर म्हटलं चला आलोय तर आपण दर्शन घेऊन टाकू. सिंहस्थाच्या 1 वर्ष पहिले वणीच्या गडाला काम चालू होतं का? हो. तर या मुलांच्या पाठीमागे काहीतरी चालू आहे ना, आमच्या इकडे फोटो काढायचं चालू आहे. भारी वाटलं, पण दर्शन छान झालं. तिकडच्या पेक्षा तर इकडं चांगलं झालं. खूप गर्दी होती इथे. छान रामाची पण आरती मिळाली आम्हाला. आणि छान. शांततेत मस्त वाटलं. भरपूर गर्दी होती तिकडे. खूप गर्दी पण छान वाटली. किती किती महिने बंद राहणार हे मंदिर? 3-4 महिने 3-4 बंद राहणार. आणि गंगा आरती आज फार फेमस होती. बड्डे होता गंगेचा. म्हणजे वर्धापन दिन होता. आरतीचा वर्धापन दिन होता. गंगेचा बड्डे कुंभमेळ्यात येतो तो बड्डे असेल गंगेचा. हो, तो एक दिवस असतो, त्याच्यामध्ये गंगेचा बड्डे असतो. हो का? हो. मग आज आरतीचा वर्धापन दिन म्हणजे लास्ट इयर मोदी आले ते ना, तेव्हापासून आरती सुरू झाली. त्यामुळे 1000 लोकांची आरती होती. 1111 दिव्यांची आरती होती. यांचं तर काहीतरी वेगळंच चालतं. मजा आली. गर्दी खूप होती खूप. आणि आम्ही सकाळपासून गंगेवरच होतो. आज आम्ही गंगा आम्ही आज सकाळी 9:30 वाजेपासून गंगेवर होतो आणि 9:30ला घरी चाललो. बरोबर 12 तास बाहेर होतो आम्ही आज. चलो आता अजून एका प्रोग्रामला जायचंय. मम्मी वाट बघताय घरी. चला आता. चला. काय ई वाव, किती सुंदर आहे. नाव काय? श्रीराम श्रीराम श्रीराम. वाव. किती वेळा लिहिताय? कधीपासून लिहिताय? रोज पर एक पेज लिहिता? मस्त. तुम्ही लिहिलेलं आहे? लिहिलेलं आहे. पण असं वाटतच नाही लिहिलंय. हे किती सुंदर आहे. छापी वाटतं. बघ हृदयेश, बघ हँडरायटिंग किती छान आहे. बघा किती सुंदर हँडरायटिंग आहे. हृदयांचं नाही. पण एक सारखं हा बघ लाईन बघ किती छान, एकदम सुंदर, एकदम छान. खरंच छान. खूप का मस्त. ते काय करतात? असं वाटतं प्रिंट केलं. हा, तो श्री जो आहे ना तो छान आहे. हा. सगळ्यांनाच करायचं. घे नको 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 नको. छान आहे खूप. किती सुंदर आहे. वीर तुला पण काढायचा? काढ ना बेटा. अरे नाही जात मागे एवढं. अरे मी इकडे काढ. अंकलला थोडंसं हे कर. काढलं का? शिकलं पाहिजे खरंच. खरंच सुंदर आहे. मस्त अक्षरच छान. हे दाखव तुझ्या व्हिडिओ. दाखवलं ना. आणि आम्ही दाखवलं. हे दाखव. ते पण दाखवलं ना. ते पण दाखवलं. खरंच म्हणजे खरंच खूप सुंदर आहे. ते हे काका रोज संध्याकाळी असता का तुम्ही? रोज राम मंदिरात येतात ते तेच सांगतात ते आणि हे लिहितात. बघ की खरंच किती सुंदर. सुंदर आहे. अरे वा. बघ पहिल्यापासून मस्त एकदम सुंदर लिहिलेलं. 2023. ते नाही रे बेटा, डायरी जुनी आहे त्यांची, पण ते लिहितात, रोज लिहितात. असं हे पण लिहितो म्हणजे हे काय? ही बालूपासून अच्छा. करवते यांची. खूपच सुंदर अक्षर आहे. हे व्यंकटेश सोपे. म्हणजे त्या पॉइंट्स ग्रीन नी लिहित आहे. हा ओ भाई मम्मी इथं बघ ना. बघ किती सुंदर वाटतं.
आता ही तुमची रील्स युट्यूबवर जाणार. होणार, नक्की होणार. त्यांचं म्हणजे एवढं छान, खरंच खूप छान लिहितात. शिवस्तुती बघ, शिवस्तुती पण आहे. हा, दुर्गा. हो. आपण जेवढं लिहितो ना तेवढं लक्ष आपण मुलांना कसं म्हणतो अभ्यास सांगतात ते आपण लिहिल्याशिवाय लक्षात नाही राहत. त्यामुळे आपण एक पान जरी रोज लिहिलं ना झोपायच्या आधी तर मन शांत होतं आणि लगेच झोप लागते. हा ऑटोमॅटिक आहे, सायन्स आहे. मनाची शांती. तुम्ही जर असं झोपलं म्हणजे हे मोबाईल पाहता पाहता विचार खूप येतो. तर त्यामुळे तुम्ही झोपच नाही लागत. झोपायचं समजा तर मोबाईल बाजूला ठेवायचा आणि हे लिहित बसा. लिहिता लिहिता तुम्हाला झोप येते हळूहळू. आली की ते जिथपर्यंत आलं ना तिथपर्यंत घ्यायचं. अगदी असं वाटतं की नाही होत सोडून द्यायचं ते. बंद करून आवड येते. मी ज्ञानेश्वरी लिहिते ना, नाही लागलं का मग पेन नाही थांबत. आणि लगेच लगेच झोपायचं. आणि हे तुम्ही असं जेव्हा मी एकदा लिहितो ना मी जेव्हा एकदा लिहितो ना तेव्हा मी 4 वेळा म्हणतो. हा, आणि नामस्मरण पण होतं ना आपलं. लिहिलं का ते 400 वेळा होतं. लिहिणं पण होतं आणि श्रीराम आणि हे म्हणता म्हणता जर तुम्ही झोपले तर ते नाम आत जातं आणि सकाळी उठले आणि हे जर नाव तोंडात आलं चुकलं. पॉझिटिव्हिटी. समजायचं रात्रभर हे आतच होतं. म्हणजे तो अजप अजाप होतो. त्याचं काउंटिंग नाही होत. ते आतमध्येच कंटिन्यू चालू राहतं. आणि सकाळी उठल्यानंतर जर तोंडात आलं श्रीराम जयराम तर समजायचं हा बाबा आतमध्येच होता. खरंच ऐकलं कसं असतं. श्रीराम रामाची हा, लिहायचं. आपण हँडरायटिंग खूप छान होती. बघितलं ना किती छान, मस्त. इकडे काम चालू आहे. हे मध्ये राम मंदिर आणि हे काम. तर आमच्या सीतागुफेकडं पण काम चालू होणार आहे. म्हणजे ऑलरेडी चालू झालेलं आहे पण होणार आहे चालू. तर आज आहे संडे आणि मी बाकीचं आवरत होती. तर तेवढ्या वेळामध्ये हृदयांश मला बोलला की मला ड्रॉइंग काढायचं आणि सगळं आवरून पण झालं आहे. आणि हृदयांशने इतकी भारी ड्रॉइंग काढली आहे अक्षय खन्नाची धुरंधर, एकदम सेम टू सेम. आणि याच्यामध्ये म्हणजे खरंच सांगते मी काहीच हेल्प नाही केली, काहीच म्हणजे काहीच नाही. एकदम सेम टू सेम बघून काढतोय. फिनिशिंग पण मस्त काढते. अजून व्हायची बाकी आहे, होईल अजून 15-20 मिनिटं लागतील. माझं बाळगो, माझं बाळगो, माझं बाळगो. छान काढतो खरंच. आता मस्त काढायला लागलाय. तर खरंच हृदयांश खरंच खूप छान ड्रॉइंग काढायला लागलाय. तर येस गाईज, आता माझी झाली आहे ड्रॉइंग धुरंधरची. हे पेज थोडंसं झालं आहे, बाकी माझी धुरंधरची ड्रॉइंग आहे.